आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भात आज निवडणूक आयोगाची एक महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत राज्यातल्या सगळ्या महापालिकांमधील दुबार मतदानाच्या संदर्भात चर्चा झाली आहे। दुबार मतदारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी अशी सूचना निवडणूक आयोगाकडून सर्व महापालिका आयुक्तांना देण्यात आली आहे। आलेल्या हरकती आणि सूचनांवर लवकरात लवकर निरसन करण्यास सांगण्यात आले। त्यामुळे 15 डिसेंबरच्या जवळपास निवडणूक आयोग महापालिका निवडणुकीची घोषणा करण्याची शक्यता आहे। तर नगरपंचायत नगरपालिका निवडणुका अखेरच्या क्षणी लांबणीवर टाकल्या। त्यामुळे मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले। ऐनवेळी निवडणुका लांबणीवर टाकण्याचा निर्णय अयोग्य होता। लोकशाहीत निवडणुकीच्या वेळापत्रकाचं पावित्र्य पाळणं हे मूलभूत कर्तव्य आहे असे खडेबोल औरंगाबाद खंडपीठाने सुनावले। भविष्यामध्ये असे प्रकार टाळण्यासाठी 10 आठवड्यात गाईडलाईन्स तयार कराव्यात अशा सूचनाही औरंगाबाद खंडपीठाने निवडणूक आयोगाला दिल्या। निवडणुका लांबणीवर टाकल्यामुळे औरंगाबाद खंडपीठाने निवडणूक आयोगावर कसे ताशेरे ओढले ते बघूया। ऐनवेळी निवडणूक लांबणीवर टाकण्याचा निर्णय अयोग्य आहे असं कोर्टाने म्हटलं। तर कोणतीही आपत्कालीन स्थिती नव्हती की ज्यामुळे निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्यात असंही कोर्टाचं म्हणणं आहे। याशिवाय निवडणूक आयोगाने कॅलेंडर पाळायला हवं होतं। 72 तासांपूर्वी निवडणुका पुढे ढकलून प्रशासकीय दूरदृष्टीच्या अभावाचं प्रदर्शन केलं। संविधानिक शिस्त पाळली गेली नाही। लोकशाहीत निवडणुकीचं वेळापत्रकाचं पावित्र्य पाळणं हे मूलभूत कर्तव्य आहे। निवडणुका लांबणीवर टाकायच्या असतील त्याला भक्कम आधार असणं गरजेचं आहे। भविष्यात असे प्रकार होऊ नयेत म्हणून 10 आठवड्यामध्ये यासंबंधीच्या गाईडलाईन्स तयार कराव्यात असंही कोर्टाने सूचित केलंय। याच बातमीसोबत एक छोटासा ब्रेक नंतर आणखी काही घडामोडींचा आढावा घ्यायचा पाहत राहा एबीपी माझा।